तर काय झी चित्रगौरव सोहळ्यामध्ये आपण पाहिलं की कुठला सिनेमा बेस्ट ठरला म्हणजे मुरंबा या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पण कसं आहे अजून सुद्धा यावर काही लोकांची चर्चा सुरू आहे की कुठला सिनेमा खरं तर बेस्ट आहे या संपूर्ण वर्षभरातला। तर याच मंडळींची ही चर्चा आता होणार आहे गुलकन केबल नेटवर्कच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका। बघूयात या कार्यक्रमात चर्चेसाठी कोण कोण नेते मंडळी येत आहेत। नमस्कार 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 नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या स्टुडिओ मध्ये। मी तुमची लाडकी होस्ट बरं का ऐका। रे तुला काय लाज आहे का? मी बरं का म्हटलं, बरं का सातारकर नाही। तर मी तुमची लाडकी होस्ट तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका। ऐका। अरे नालायका, तू तमाशा का वाजवतोयस? तुमची सगळी नावं तशीच आहेत। बारका सांगते आहे का, मग वाजवलं तर चुकलं कुठं? गप्प बस। तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका, अर्थात खुर्च्या आहेत घरच्या, होऊ द्या चर्चा। आपण पाहिलं मंडळी की नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार हा संपन्न झालेला आहे। त्यामध्ये अनेक चित्रपटांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे। आज मात्र माझ्या स्टुडिओमध्ये याच विषयावर चर्चा होणार आहे की या सिनेमातले बेस्ट सिनेमे नेमके कुठले, आणि या चर्चेचा विषय असणार आहे येणार आहेत गेस्ट, ठरवणार कुठला सिनेमा बेस्ट। तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया माझ्या स्टुडिओमध्ये आपल्या पहिल्या गेस्टचं, कोकणचे सुपुत्र अर्थातच अभिमानी बाणे साहेब। बसा रे। चपलन मारलं पाहिजे एकेकाला, तिकडे जाऊन बसा खाली। कुठलं गाणं वाजवलं रे तू? ते कोकणची माणसं साधी बोली। वैभव मागलेला भेटला नाही वाटतं तू अजून। त्याला एकदा भेट आणि मग हे गाणं वाजवून दाखव, कोकणची माणसं साधी भोळी। पण साहेब हे खरंच आहे, कोकणची माणसं साधी बोळी असतातच। ती साधी भोळी असली तरी सुद्धा वेळ पडल्यावरती ते प्रहार पण करू शकतात। आणि कोकणचा विकास हाच आपला ध्यास। सर तुमचं मनपूर्वक स्वागत। तर खरंच सरांसारखं एक अजिंक्य व्यक्तिमत्व आज आपल्या एक स्टुडिओ मिनिट, हे तुम्ही कसं बोलू शकता की मी अजिंक्य आहे? किती वेळा मी जिंकलेलो आहे, आता तुम्हाला मोजून दाखवू का मी? नाही नाही, म्हणजे सर तुम्हाला जिंकणं कोणालाच शक्य नाही। परत तेच बोलताय तुम्ही, मला कोणालाच जिंकता येणार नाही म्हणजे मी हारणार असं म्हणताय? नाही नाही नाही, तसं नाही सर, मला असं म्हणायचं की तुमचं मन मग असं म्हण। सर तसं नाही, म्हणजे तुमचं मन कोणालाच जिंकता येऊ शकत नाही। मग तो त्याचा प्रॉब्लेम आहे। मी तर कधीच तयार आहे हा? चर्चेला। हो। तर कोकणचा विकास काय आहे तुझं? कोकणचा विकास विकास हांडे। कोकणचा विकास जरा जास्तच झालाय असं नाही वाटत तुम्हाला? हांडे तुझं नाव बदलून टाकी ठेवायला पाहिजे होतं। अरे हांडे कसला अख्खा पाण्याची टाकी आहेस तू। माझ्यामुळेच कोकणात पाण्याचा दुष्काळ नाही ना, पण खाण्याचा पडेल त्याचं काय? काय
एक मिनिट प्लीज तुम्ही बसून घ्या. साहेब तुम्हाला पण विनंती करते तुम्ही बसा. आता मात्र वेळ झाली आहे आपल्या पुढच्या गेस्टना इथे बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सेनापती मुंबईकर यांचं. सेनापती साहेबांचा विजय असो. 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 आम्ही करून दाखवलं. आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. अरे हा चोरलेला डायलॉग आहे कोणाचा? अक्षय कुमारचा. कसा काय? तो पण हेच बोलतो. मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ. पहिले तुम्ही मुद्द्याला हात घाला. आताच मला काय सांगू नका. आता मी कशातच हात घालत नाही. अरे मी साधा हा हात या हातावर देत नाही. टाळी पण अशी वाजवतो ही बघा. हातापासून 4 हात लांब आपण. हाताचं सोडून बोला. ती सवय आम्हाला नाही. आम्ही हाताचं सोडून पळत्याच्या मागे धावत नाही. आता तर आता एक मिनिट त्यांना फक्त भेटत होतो. कसे आहात? मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हा. आणि आता मात्र वेळ झाली आहे आपल्या पुढच्या गेस्टना इथे बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कमलेंद्र नागपूरकर यांचं. संपलंय गाणं संपलंय. मेकअप. हॅलो, तुम्ही इथं शूटिंग साठी नाही चर्चेसाठी आला. स्वतः उदित नारायणजी आपल्याकडे आले म्हणजे वा वा वा. एक मिनिट अध्यक्ष महोदय. हे बघा माझं नाव उदित नारायण नाहीये. माझं नाव आहे कमलेंद्र बाहुबली. कमलेंद्र नागपूरकर. आहे कमलेंद्र नागपूरकर, पण आता गातात सोनू निगमच्या आवाजामध्ये. सोनू सोनू. एक मिनिट. ते सोनू निगमच्या आवाजात गातील नाही तर टेलिफोन निगमच्या. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही गाओ. तुम्ही चांगलं गाता. वा. नाही, आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी आवडणार ना त्यांच्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची बाजू घेऊन काही फायदा होणार नाही. हो सोनू. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? सोनू तू भाषण कसं गोड 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 गोड. सोनू तू माझ्यावर तर रुसवा सोड. सोड सोड. आता तरी माझ्याशी गोड बोल. चालेल. आमची कट्टी फू. हे बघा हे असं आहे.